अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी कृपा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला आनंददायी जावो ही स्वामीचरणी प्रार्थना। येत्या 31 मार्च रोजी स्वामी महाराजांचा प्रकट दिवस आहे। हा दिवस आपण खूप आनंदाने साजरा करायचा आहे। तर ह्या निमित्त बरेच स्वामी भक्त हे आपापल्या परीने जसे होईल तशी सेवा करत आहेत। प्रकट दिनानिमित्त ज्यांचा 21 दिवसांची स्वामी सेवा चालू आहे किंवा 11 दिवसांची स्वामी सेवा चालू आहे त्यांनी ती तशीच करत राहावी। आणि ज्यांना हे जमलेलं नाहीत 21 दिवस आणि 11 दिवस करता आलेलं नाही स्वामींची सेवा, त्यांच्यासाठी 7 दिवसांची प्रभावी अशी स्वामी सेवा करता येईल। काही कारणास्तव ज्यांना 21 व 11 दिवसांची स्वामी सेवा करता आली नाही त्यांच्याकरिता येत्या 25 मार्च ते 31 मार्च रोजी 7 दिवसांची स्वामी सेवा करू शकता। ज्यांनी 21 व 11 दिवस सेवा ज्यांची चालू आहे त्यांनी ती चालूच ठेवावी, पण ज्यांना ती जमलेलं नाही त्यांनी 7 दिवसांची एकदम साधी आणि सोपी अशी स्वामी सेवा करावी। तर आज आपण जाणून घेणार आहोत ती कशा पद्धतीने करायची आहे ती सेवा। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की ही 7 दिवसांची प्रभावी अशी सेवा कशा पद्धतीने करायची। तर 25 मार्च रोजी त्यासोबत 25 मार्च रोजी पापमोचनी एकादशी आहे। त्या एकादशीला जे व्रत असते ते जर तुम्ही केले तर सर्व पापांपासून तुमची मुक्तता होते। तर त्या व्रताचे महत्त्व आणि ते व्रत कशा पद्धतीने करायचे ह्या रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला ह्या चॅनलवर भेटून जाईल व खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देखील मी शेअर केलेली आहे, तर ती जाऊन एकदा बघा। तर भरपूर घरामध्ये लहान मुले असतात, घरातील कामामध्ये खूप वेळ जात असतो, कोणी कामानिमित्त बाहेर जावे लागते। अशा सर्वांसाठी 7 दिवसाची सेवा ही कमी वेळात होणारी प्रभावी सेवा आहे। तर तुम्हाला 25 मार्च पासून 31 मार्चपर्यंत स्वामीचरित्र सारामृताचे 3 अध्याय वाचायचे आहेत। 3 अध्याय वाचण्यासाठी खूप कमी वेळ लागतो, तर ही सेवा ही एकदम कमी वेळेमध्ये होऊन जाईल। 3 अध्याय वाचायला तुम्हाला कमीत कमी 5 मिनिटं लागू शकतात। तर ही अध्याय म्हणजे दररोज 25 मार्च पासून 25 मार्चला पहिले 3 अध्याय वाचायचे, त्याच्या दुसऱ्या दिवशी परत 3 अध्याय घ्यायचे। असे करून तुम्ही 25 ते 31 मार्चपर्यंत तुमचे 21 अध्याय हे पूर्ण होतात। तर पहिल्या दिवशी म्हणजे 25 मार्च रोजी 1 ते 3 अध्याय वाचायचे, पहिला, दुसरा, तिसरा अध्याय वाचायचा। त्यानंतर 26 तारखेला 4था, 5वा, 6वा अध्याय वाचायचा। असे करत तुम्ही 31 मार्चपर्यंत तुमचे 21 अध्याय पूर्ण होतात। तर ते अध्याय वाचून 3 अध्याय वाचल्यानंतर तुम्हाला 11 माळी जप करायचा, षडाक्षरी मंत्राचा 11 माळी जप करायचा। तर तो म्हणजे श्री स्वामी समर्थ किंवा जय जय स्वामी समर्थ असा जप करायचा, किंवा फक्त श्री स्वामी समर्थ असा देखील 11 माळी जप केला तरी चालतो। तर हे माळा जप करताना तुमचे स्टार्टिंगला लक्ष लागणार नाही, लक्ष विचलित होईल, पण तसेच बसून तुम्ही शेवटपर्यंत केला तर तुमचे मन एकाग्र होईल। एक माळ कंप्लीट झाली की लगेच तुमचे मन हे स्वामीमध्ये रमून जाईल। तर हे 11 माळी जप 3 अध्याय कंप्लीट केल्यानंतर दररोज 11 माळी जप कंप्लीट करायचा। तर हे अध्याय वाचण्याच्या आधी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळच्या टायमिंगला, दोन्हीपैकी कोणत्याही टायमिंगला तुम्ही तुमच्या वेळेनुसार हे 3 अध्याय वाचून घ्यायचे। ते वाचन झाले की स्वामींना नैवेद्य दाखवायचा। घरात जे बनवले असेल, चपाती भाजी असेल, भाजी भाकरी असेल, जे काही घरात बनवले असेल त्याचा नैवेद्य स्वामींना दाखवायचा। ह्या दिवशी जे नियम असतात, जे अटी असतात, त्या म्हणजे ज्या दिवशी आपण 7 दिवसांचा अध्याय करतोय त्या 7 दिवसांमध्ये अजिबात मांसाहार करू नये, त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात। त्यामुळे 7 दिवस मांसाहार टाळावा।
त्यासोबतच कोणतीही वाईट गोष्टी आपल्या हातून घडणार नाही याची देखील दक्षता घ्यावी. ह्या 7 दिवसांची सेवा तुम्ही मनोभावे करा. त्याचे फळ तुम्हाला न मागता स्वामी देतील. तुम्हाला संकल्पही करण्याची गरज नाही. स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त ही सेवा तुम्ही करा. तुम्हाला काहीच कमी पडणार नाही, कारण ह्या सेवेमध्ये तुम्ही स्वामींच्या खूप जवळ जात असता आणि तुम्ही स्वामी नामामध्ये स्वतःला विसरून सेवा करत राहा. त्याचे चांगले फळ आणि चांगले अनुभव तुम्हाला नेहमीच येत राहतील. त्यानंतर तुम्ही 11 माळी स्वामींचा जप करा. जप करताना फक्त स्वामी आपल्यासमोर बसलेत हे मनामध्ये धारणा ठेवा व स्वामींकडे बघत आपण नामजप करा. तुम्हाला कळणारसुद्धा नाही तुमचे 11 माळी जप कधी संपलेत. अध्याय व माळ जप करताना अजिबात घाई गडबड करू नका. मन शांत ठेवून, मन प्रसन्न ठेवून हे अध्याय तुम्ही कंप्लीट करा. प्रकट दिनानिमित्त केलेली ही सेवा तुमचे भाग्य उजळवणारी सेवा असते. तर 7 दिवसांची ही सेवा प्रत्येक दिवशी 3 अध्याय 31 मार्चपर्यंत करायचे. माळ जप झाले की स्वामींची माळ व स्वामींचे जे पुस्तक आहे ते योग्य ठिकाणी ठेवून द्यायचे. अशा रीतीने स्वामींची भक्ती मध्ये तल्लीन होऊन 7 दिवस सेवा करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. गुरुदेव दत्त.